श्रीराम समर्थ. सुस्वागतम. हिंदू जागृती न्यास व श्री घंटाळी देवी संस्थानच्या प्रभाते मनी या कार्यक्रमात डॉक्टर अश्विनी बापटचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने. 3 ऑक्टोबर. मीपणा ठेवून देवाकडे पाहणाऱ्यास त्याची प्राप्ती होत नाही. देवाला आपण जाणू म्हणून तो जाणला जाईल का? मला ब्रह्म कळले म्हणजे शब्दाने सांगितले तर ब्रह्म कळले असे होत नाही. जो ब्रह्म कळले असं म्हणतो त्याला खरे म्हणजे काहीच कळले नाही असे होते. ते कळून घेऊन म्हणून कळत नाही, ते न कळतच कळते आणि मग मला कळले ही भावनाच तिथे राहत नाही. मी ब्रह्माला ओळखीन असे म्हणून जो देवाजवळ गेला त्याला काहीच प्राप्त होणार नाही. मीपणाने जो देवाला पाहू लागतो त्याला देवाची प्राप्ती होत नाही. आपला अहंकारच देवाच्या प्राप्तीच्या आड येतो आणि तो बरोबर घेऊनच जर आपण देवाला शोधू लागलं तर तो कसा सापडेल? आपल्या आणि देवाच्या मध्ये आपल्या अहंकाराचा पातळ पडदा असतो आणि तो असल्यामुळे आपल्याला देव दिसतच नाही. तो दूर करा म्हणजे देव दिसू लागेल. व्यापार चांगला नाही म्हणजे मग विचारायला येतो का? तुम्ही व्यापार करायला सांगितला पण चांगला चालत नाही, पण त्याचबरोबर नामस्मरण करायला सांगितले होते आणि ते करत नाही हे मात्र सांगायचे नाही. नामस्मरण केल्याने व्यापारात बिघाड येईल का? तुम्ही म्हणाल की आमच्या संसारात तुम्ही बिघाड करायला सांगता, परंतु मी बिघाड करायला सांगत नसून माझ्या सांगण्यावरून तुम्ही नामस्मरण केले तर उलट तो चांगलाच होईल. काळजी न करता संसार करा. रामाला जे करायचे ते तुम्ही काही केले तरी करायला तो चुकत नाही. मग काळजी करून तरी काय होणार आहे? जे भोगायचे ते कष्टाने भोगण्यापेक्षा आनंदाने भोगले काय वाईट? जे जे आघात होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडे पाठवावे. आपल्याला त्यांच्याशी कर्तव्य नाही असे समजत जावे. आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे, म्हणजे मला समाधान राहील. दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नकोस असे मागावे, म्हणजे आपल्याला त्याचे होऊन राहता येईल. मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये 2च कारणे आहेत. एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे. या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही. मग आपण दुःख का करावे? भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना की सर्व काही साधते. नाम अभिमानाचा नाश करते. नामाने हवे नकोपणाची बुद्धी होत नाही. साधू संतांनी आवर्जून सांगितलेले हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा. बोधवचन. भगवंताजवळ असे काही मागा की पुन्हा दुसरे काही हवेसेच वाटणार नाही. आजचा हिंदू कर्तव्य दिनविशेष. 3 ऑक्टोबर. घटस्थापना, मातामह श्राद्ध, दर्शमास इष्टी, अग्रसेन जयंती. मुलीकडून वडिलांना किंवा नातीकडून आजोबांना करायचे श्राद्ध म्हणजे मातामह श्राद्ध. यासाठी मुलीचा, नातीचा, पती व मुलगा जिवंत हवा. याचे वैशिष्ट्य असे की ज्या पित्याला आपल्या मुलीच्या घरी पाणीहीपणे निषिद्ध होते त्याला त्याच्या मृत्यूनंतर त्याची मुलगी किंवा नात तर्पण पाणी देणे शास्त्रसंमत आहे. घटस्थापना, शारदीय नवरात्राचा आरंभ. शक्ती देवतेच्या 9 दिवसीय उत्सवाची सुरुवात. दुर्गेच्या 9 रूपांची पूजा. या उत्सवामागे महिषासूर राक्षसाचा वध व राम रावण युद्धाच्या पूर्वी राम रावण दोघांनीही चंडी याग केला, पण हनुमंताच्या जयादेवी भूतिरहरणीऐवजी भूतिरकर्णी अशा उच्चारामुळे रावणाचा यज्ञ अयशस्वी झाला. अशा 2 कथा आहेत. घटस्थापना कलश श्री विष्णूचे प्रतीक आहे. कलशाच्या खाली मातीच्या ढिगात जव पेरून कलशात हळद, सुपारी, दुर्वा, मुद्रा ठेवतात. जव पेरून अन्नपूर्णेचे पूजन होते. मध्यभागी दुर्गेची स्थापना करून सजावट
सौभाग्यालंकार व विविध पदार्थांचे नैवेद्य दाखवले जातात. नवरात्रीच्या प्रथम दिवसापासून सप्तशती व दुर्गा चालीसा पाठ करतात. पहिल्या दिवशी दुर्गेच्या शैलपुत्री रूपाची पूजा होते. दिवसभर उपवास केला जातो. घंटाळी मंदिरामध्ये आपल्या या नवरात्राच्या 9 दिवसांचे विविध कार्यक्रम होणार आहेत. आपणही त्या कार्यक्रमांमध्ये अवश्य सहभागी व्हा. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर अक्षय राहोत. जानकी जीवन स्मरण. जय जय श्रीराम.